नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी आपला फिटनेस मित्र दिग्विजय. वेलकम टू न्यू मिनी ब्लॉग. आजही आपण एका छोट्याशा गोष्टीची चर्चा करणार आहोत. काल माझ्या एका गोव्याच्या मैत्रिणीचा मेसेज आला होता की बस आणि फॅट लॉस तिला करायचा आहे. तर तिला मी मेसेज केला की हो, आपण नक्की प्लॅन करूयात. आमचं जे चॅटिंग झालं त्या चॅटिंगमध्ये तिच्याकडून तिचं डेली शेड्यूल मागून घेतलं की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तू काय काय करतेस हे सांग, म्हणजे त्याच्या अनुषंगानं आपण काय असेल ते प्लॅन बनवूयात. मग तिनं सांगितलं सकाळी 6:30 वाजता उठते, मग स्वतःचा फ्रेशअप होणं, आवरणं, मग मुलाला तयार करणं, मुलाचा ब्रेकफास्ट, लंच करणं आणि त्याच्यानंतरचं ऑफिसची तिची धावपळ, ऑफिसमध्ये लंचमध्ये ती काय काय घेते, त्या ऑफिस सुटल्यानंतरचं तिचं काय शेड्यूल असतं, रात्रीचं जेवण, झोपणं वगैरे. हे सगळं समजून घेतल्यानंतर एक छान तिच्यासाठी एक डाएट प्लॅन आपण बनवला, वर्कआउट प्लॅन बनवला आहे, तो तिला पाठवला. हा कितपत करणं तिला शक्य आहे या गोष्टी आपण विचारलेल्या आहेत. आता तिचा त्या गोष्टींवरती रिप्लाय येईल आणि रिप्लाय आल्यानंतर मग आपण बघूयात आपल्याला पुढं काय करता येते, कसं करता येते ते. आणि तिनं केलेल्या मेसेजनी फार सगळ्या जुन्या कॉलेजच्या गोष्टी जाग्या झाल्या. सगळ्यांचं 12th झाल्यानंतर वेगवेगळ्या कॉलेजमधून सगळे एकत्र आले होते आणि हे आम्ही BScच्या फर्स्ट इयरला सोबत होतो धिंपे नावाच्या कॉलेजमध्ये. हे कॉलेज अगदी मिरामार बीचच्या अगदी समोरच आहे, त्याच्यामुळं आम्ही कॉलेजमध्ये कमी आणि बीचवरती जास्त असायचो. सगळे नवीन चेहरे, कोणाची ओळख नाही, बोलणं नाही, विचारणं नाही, सांगण्यानंतर जसं जसं फॅमिलीवर होत गेलो तसं तसं मग बंक मारायच्या, प्रॉक्झी लावायच्या, एकमेकांसाठी डबे आणायचे, एकमेकांसाठी प्रॅक्टिकलमधल्या गोष्टी करायच्या, असं बरंच काय काय ती कळत गेला. एक छोटा बॉम्ब होता आमच्याकडं, स्नेहा भोसले नावाची मैत्रीण होती, तिची कलिग म्हणजे ही प्रिया. आम्ही टोपण नाव तिचं पिवडी ठेवलं होतं, हे ती कदाचित तिला पण माहिती नसेल. आणखीन सगळ्यांना मिळवून घेऊन राहणारी अशी रेश्मा म्हणून आमची एक मैत्रीण होती. सगळ्यात ॲक्टिव्ह अशी डान्स करणारी मैत्रीण शुभदा नावाची होती. सगळ्यांबरोबर मिळून मिसळून राहणारी अशी एक मैत्रीण किम्पी बेन नावाची होती. आणि एक महेश नावाचा मित्र होता नाही का, जस्ट फील माय लव्ह वाला, एक्सप्रेस युअर फिलिंग्स. आणि सगळ्या गोष्टी आठवल्या, ट्रिप्स गेल्या होत्या कुठं कुठं. तर हा छोटा बॉम्बचा म्हणतो ना स्नेहा, गाणी म्हणून पार तिनं राडा घातलेला. त्या अख्ख्या बसमध्ये तिच्यासारखी गाणी कोणच म्हणत नव्हतं. असा हा सगळा आमचा ग्रुप होता, कधी विसरणार नाही या लोकांना, नाही का. आणि बरं वाटलं तिनं मला मेसेज केला ते. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. तोपर्यंत या आपल्या फिटनेस मित्राला लाईक करायला आणि फॉलो करायला मात्र विसरू नका. थँक्स अ लॉट.